श्रीराम. संतांचे ग्रंथ. संतांचं ज्ञानच असं असतं की त्यांना वेदांताचं मर्म आपोआप कळतं. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण विषयाचं मर्म मात्र त्यांना बरोबर ठाऊक असतं. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणं कठीणच आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगतं, तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचत असताना आपली मतं बाजूला ठेवावीत. एका अक्षरावर दुसरं अक्षर लिहिलं तर पहिलं दिसत नाही आणि समजत नाही, म्हणूनच शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचं पत्र जर आपल्याला आलं तर आपण त्यातलं अक्षरनक्षर वाचतो. तसंच ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाहीत म्हणून जातात. असं करणं योग्य नाही. खरं म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढं करणारे लोक अगदी थोडे असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहूनही जास्त असतात, आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक मात्र फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळच शिकायचं असतं. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झालं म्हणजे केव्हाही अयोग्यच, म्हणून संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसतात, ते इतके कष्ट करतात याचं कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा. संत एकांतात जातात याचं कारण असं की लोकांतात त्यांना भेटणारे निराळेच असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. श्रीराम.